युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडमी आणि त्यात रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरी यामध्ये शिकवला जाणारा सगळ्यात पॉवरफुल असा हा चौथा सेटअप आहे. कारण तिसरा सेटअप आपला आहे ट्रिपल कन्फर्मेशन ब्रेकआउट. त्याच्या अगोदर दुसरा सेटअप आहे गोल्डन रिव्हर्सल आणि एक नंबरला आहे एटीएम स्ट्रॅटर्जी. तर याच्या अगोदर आपल्याला एटीएम स्ट्रॅटर्जी बद्दलचा डेमो व्हिडिओ मी दिलेला होता. आज आपल्याला मी पूर्णपणे 4 महिन्यांचं, ओके, 4 महिन्यांचं बॅक टेस्टिंग, पण ते कोणतं लाईव्ह मार्केट केलेलं बॅक टेस्टिंग आहे ते. ओके, कारण त्याच्या अगोदर आम्ही वेगळं 6 महिन्यांचं बॅक टेस्टिंग केलं होतं. ओके, तर लाईव्ह टेस्टिंग केलेलं आहे, परंतु याच्यावर ट्रेड घेतलेला नाही. ओके, आणि हे टेस्टिंग मी केलेलं नाहीये. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे मी केलेलं नाहीये. आमच्या रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरीच्या एक किंवा दोन स्टुडंटना फक्त मी ही शिकवलेली. त्यातल्या एक ज्या मेंबर आहेत त्यांना मी सांगितलं की तुम्हाला याच्यासोबत जर काम करायचं असेल तर असं असं तुम्हाला करावं लागेल. आणि त्यांनी ती बॅक टेस्टिंग म्हणजेच 4 महिने दररोज त्यांनी ही एक्सेल शीट भरलेली आहे. ओके, दररोज त्यांनी एक्सेल शीट भरलेली आहे. तर जानेवारीच्या 17 तारखेला त्यांनी ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. ओके, आणि आणि बँक निफ्टीमध्ये याचं कामाला सुरुवात केली, ओनली बँक निफ्टीमध्ये. तर इथे जर आपण बघाल तर यामध्ये बाय अबो आणि सेल बिलो आपल्याला दिसत असेल. एंट्री पॉइंट जो आहे इथे दोन रंग तुम्हाला दिसत असतील, एक आहे लाल रंग आणि एक आहे हिरवा. लाल रंगाचा अर्थ डाऊन साईडची एंट्री ऍक्टिव्ह झाली आणि हिरव्या रंगाचा अर्थ होतो बाय साईडची एंट्री ऍक्टिव्ह झाली. आता हे कसं, हे तुम्हाला मी अजून सोपं करून सांगतो. ओके, यासाठी आपण जाऊया आपल्या बँक निफ्टीवरती. इथे 5 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. इथे बघा, बाय अबो आणि सेल बिलोचा अर्थ काय होतो, इथे एक इंडिकेटर तुम्हाला दिसेल. हे कोणतेही लॅगिंग वगैरे इंडिकेटर नाही, हे जस्ट स्टुडंटचा वेळ वाचावा यासाठी ही डेव्हलपमेंट आहे. याचा अर्थ काय, हे कॅल्क्युलेशन आहे एक. ओके, हे कॅल्क्युलेशन, ही जी लाईन आहे वरची ग्रीन लाईन ही आहे, हिच्या वरती आपल्याला बाय अबो आहे. ओके, आणि याच्या खाली आपल्याला आहे सेल बिलो. म्हणजे हे असं दिसतंय म्हणून असं पटकन बाय आणि सेल करायचंय का, तर अजिबात नाही. हे आपल्याला अजिबात करायचं नाहीये. तर यासाठी हा एक व्ह्यू आहे. ओके, किंवा एंट्री झोन आहे. याच्यामध्ये काय होतो, बाय अबो म्हटलं तर याच्यावरती जो मार्केट आहे, जी प्राइस आहे, ही बुलिश व्ह्यू असतो. ओके, आणि त्यामध्ये मग आपण शोधायचे आहेत एंट्रीचे झोन्स. म्हणजे जर का ग्रीन लाईनच्या वरती प्राइस आहे आणि जिथे जे मी सांगेन प्राइस ऍक्शन ते जर इथं घडलेलं आहे लाईन क्रॉस करताना, तर व्ह्यू बुलिश आणि मग आपल्याला बाय साईडला जायचं आहे. तर सगळ्यात पहिले इंडिकेटर वरती तुम्ही बघा. जसं आता इथे वन साइड रॅली जी मिळालेली आहे ती साधारण, मी फक्त जस्ट तुम्हाला दाखवतोय, इथून प्राइस किती 800 पॉईंटची मिळालेली आहे. इथून ओनली बुलिशच डे राहिलेला आहे हा. ओके, हा बुलिशच राहिलेला आहे, जवळपास 300 पॉईंट्स आहेत. हा सकाळ सकाळ बेरीज झाला आणि नंतर पूर्ण साईडवेज झाला, तरी पण 150 पॉईंट दिलेत. याने देखील आपल्याला डाऊन साईडला 300 पॉईंटची रॅली दिलेली आहे. ओके, इथे देखील प्राइस अप साईडला आली आणि वन साइड 400 पॉईंटची रॅली दिलेली आहे. इथे डाऊन साईडची पण रॅली दिली. ओके, आणि इथे अप साईडची पण रॅली दिलेली आहे. ओके, नेक्स्ट इथे बघा अजून, इथे बघा अजून 450 पॉईंटची रॅली आहे, पूर्ण साईड आहे. पहिल्या डेच्या पहिल्या कॅन्डलच्या खाली पण मार्केट नाही गेलाय आणि याच्या वरती जाऊन पण एकही क्लोजिंग नाही, त्यामुळे हे पकडता येत आहे. इथे जर आपण बघाल, ओके, 265 पॉईंट्स आहेत. या झोनमध्ये जवळपास 379 पॉईंट्स आहेत. इथे परत बघा वन साइड मुवमेंट आहे, ही वन साइड मुवमेंट आहे. प्राइस बघा 348. यानंतर इथे पण वन साइड मुवमेंट आहे, 550. इथे देखील साइड वेज मुवमेंट आहे, परंतु 150 पॉईंट कमीत कमी मिळालेले आहेत. इथे दोन्ही साईडला मार्केट आले बघा, या बाजूने हे 281 पॉईंट्स आहेत आणि इथे 250 पॉईंट. ही एक वन साइड मुवमेंट आहे. ओके, ही एक वन साइड मुवमेंट आहे. आणि इथे जर आपण बघाल, हे बघा 194 पूर्ण साइडवेज आहे. ओके, इथे वन साइड मुवमेंट बघा 700 पॉईंट्स. ओके, आता याच्यामध्ये काय काय अवॉइड करायचंय आपल्याला. ओके, असं डायरेक्ट आपलं, मी फक्त तुम्हाला माझा बाय अबो आणि सेल अबो झाला त्याच्यानंतर किती पॉईंटनी मार्केट वर गेलं एवढंच तुम्हाला मी दाखवतोय. ओके, याच्या आतमध्ये एंट्री पॉइंट्स आमचे वेगळे आहेत. हे बघा 500 पॉईंट्स.
300 पॉइंट्स, 400 पॉइंट्स, 400 पॉइंट्स, 500 पॉइंट्स. फुल ट्रॅपचा दिवस आहे तरी पण 240 पॉइंट्स. वन साइड मोमेंट, 500 पेक्षा जास्त पॉइंट आहेत. 250 पॉइंट्स. 400 पॉइंट्स. ओके, आता एवढे हे 21 दिवस तुमच्या समोर क्लिअर झाले. ओके, आता मी काय करतो, पुन्हा एकदा एक्सेल शीटला घेऊन येतो. ओके, एक्सेल शीटमध्ये तुम्हाला दिसेल की ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर हे पॉइंट्स, आता ते जे दाखवले ते नाहीत. ओके, आपण किती पॉइंटचा प्रॉफिट माझ्या सेटअपनुसार बुक करू शकतो. ओके, माझ्या सेटअपनुसार बुक करू शकतो. तर इथे बघा प्रत्येक दिवसाचे पॉइंट्स दिलेले आहेत. सेल साईडला ऍक्टिव्ह झाला 180 पॉईंट, परत सेल साईडला ऍक्टिव्ह झाला 200 पॉईंट, बाय साईडला ऍक्टिव्ह झाला 500 पॉईंट, सेल साईडला ऍक्टिव्ह झाला फक्त 70, म्हणजे कदाचित तिथे स्टॉप लॉस पण होऊ शकतो. परत सेल साईडला 370, 229, परत 55, 100, 100. ओके, 500. तुम्ही सगळे व्यवस्थित निरीक्षण करून बघा. 100 पेक्षा कमी किती आहेत? आता हे टोटल जर मारले ना तर 60 डेज आहेत. ओके, 60 डेज पैकी 100 पेक्षा किती किती कमी आहेत ते बघा. हा एक आहे, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, 60 डेज पैकी फक्त 16 दिवस आहेत असे. ओके, फक्त 16 दिवस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा कमी पॉईंट मिळाले. कुठे? बँक निफ्टीमध्ये वन साईडला ट्रेड ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर. ओके, ट्रेड ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर मग तुम्ही ओळखा. जर एखादी व्यक्ती आहे त्याला पहिल्याच 15-20 मिनिटामध्ये, पहिल्याच, त्याला जर 100 पॉईंट्स वगैरे कॅप्चर करायचे म्हणून त्याचं नाव काय ठेवलंय आपण? ब्रेकफास्ट सेटअप. ओके, ब्रेकफास्ट सेटअप. आता इंडिकेटर तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेलाच आहे. तर अशा प्रकारे हा सेटअप आपल्याला वर्क करणार आहे, हेल्प करणार आहे. ओके, इथे बघा, ब्रेकफास्ट स्ट्रॅटर्जी रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरी. ओके, हा तुम्हाला त्याच्यामध्ये दिला जाईल. तर लक्षात घ्या, माझे जे सगळेच्या सगळे सेटअप आहेत, कुठले कुठले आहेत? एक आहे एटीएम. हा दिवसभरातून तुम्हाला 5 संधी देणारा सेटअप आहे. दुसरा गोल्डन रिव्हर्सल. तिसरा आहे ट्रिपल कन्फर्मेशन ब्रेकआउट. आणि हा आहे आपला ब्रेकफास्ट. असे टोटल 4 सेटअप आहेत. तर एटीएमचा डेमो देऊन झालेला आहे. गोल्डन रिव्हर्सल बऱ्याच, जवळजवळ तुम्हाला 3 महिने मी फ्री शिकवत होतो. ओके, ट्रिपल कन्फर्मेशन जो आहे तो दररोज बनत नाही. ओके, आठवड्यातून 1-2 वेळा बनतो. का? कारण तो वन साइड रॅली असते. दररोज मार्केट रॅली देतं का? तुम्हाला पण माहिती आहे. हा रॅलीसाठी खास करून ठेवलेला सेटअप आहे. आणि हा ब्रेकफास्ट जो आहे सकाळी 9:30-10च्या आतमध्ये आपल्याला पैसे कमवून क्लोज करून जर गप्प बसायचं असेल तर हा सेटअप आहे. ओके, तर अशा हे 4 सेटअप्स आहेत. 4 एंट्रीच्या आयडियाज आपल्याकडे आताच्या घडीला आहेत. तर हा डेमो तुम्हाला कसा वाटला? कारण बघा, एक घटना आहे, ती घडण्याची मी एवढे दिवस वाट बघवतो. याच्यावरती मी स्वतः ट्रेडिंग करून ऑलरेडी अपलोड केलेलंच आहे. ओके, ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे. याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ याच्यावर दिलेले आहेत. परंतु मला ती गोष्ट तुमच्यासोबत अशी शेअर करायची, आणि यासाठी मी वेळ घेत असतो. माझ्या प्रत्येक कामात जर तुम्ही बघाल ना, मी पूर्ण वेळ घेत असतो जोपर्यंत माझ्या स्वतःच्या मनाचं समाधान होत नाहीये. आता इथे जी ब्लॅक लाईन आहे, इथे एक फॉर्म्युला लपलेला आहे. ओके, याच्यात एक फॉर्म्युला आहे म्हणून मी त्याला डार्क करून ठेवलेला आहे. लक्षात घ्या. तर तुम्हाला हा सेटअप कसा वाटला? उद्यापासून जी बॅच आपली सुरू होते त्यामध्ये हा देखील सेटअप शिकवला जाणार आहे. टोटल 4 सेटअप, पण पहिला एटीएम वरती शिकवला जातो आणि मग इतर सेटअप शिकवला जातो. कारण एटीएम हा माझ्या सगळ्या स्ट्रॅटर्जीचा पाय आहे. ओके, ऑल सेटअपचा माझा पाय आहे. तर पहिला जास्तीत जास्त फोकस एटीएम वरती असतो. या सेटअपची जी लाईव्ह टेस्टिंग आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.